छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबच्या कबरीवरच्या सुरक्षेमध्ये वाढ। एक एसआरपीएफची तुकडी आणि 2 पोलीस अधिकारी तैनात, तर मिलिंद एकबोटे यांना 5 एप्रिलपर्यंत जिल्हाबंदी। औरंगजेबची कबर उद्ध्वस्त करण्याचा बजरंग दलाचा इशारा। सरकारने औरंगजेबची कबर काढावी, नाहीतर आम्ही उद्ध्वस्त करू, बजरंग दल आक्रमक। औरंगजेबाची कबर सजवण्याची आवश्यकता काय? लोकांनी नाकारलेली अफजल खान औरंगजेबची कबर नष्ट करणार, भाजप आमदार अतुल भातखळकर यांचं वक्तव्य। औरंगजेबची कबर ही 27 वर्ष महाराष्ट्रात राहूनही त्याला राज्य करता न आल्याचं प्रतीक आणि त्यामुळेच औरंगजेबाच्या कबरीला हात न लावणं योग्य ठरेल, रोहित पवारांचं वक्तव्य। औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी करणं म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रकार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल। शिरूर कासार तालुक्यातील 22 गावात पोलिसांकडून तपास, खोक्याला घटनास्थळी नेण्यात आलं। खोक्याने याच ठिकाणी हरणांची शिकार केल्याचा पोलिसांना संशय। खोक्याच्या घरावर कारवाईची घाई का केली? वन विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत विचारणार, सुरेश धस यांचं वक्तव्य। बीडमध्ये काही लोकांकडून सत्तेचा गैरवापर, कायदा हातात घेणाऱ्यांवर राज्य सरकारने कडक कारवाई करावी, शरद पवारांची मागणी।